कुपन होऊ देणार नाही. आता करायचं आपण नुसतं प्रतिसाद करावा पहिल्यांदा. तिथे संख्या जास्त आहे परंतु महाराष्ट्रामध्ये हे कदापि होऊ देणार नाही. जर आजच्या या महामोर्चाचा आपण जर यासाठी दखल घेतली नाही तर उद्याच्या 31 तारखेला 1 महिन्यानंतर महाराष्ट्र बंद पडू आम्ही, हे याच्या लक्षात घ्यावं. हा आपला इशारा समजावा. मान्यवर भरपूर बोलणार आहेत म्हणून मी आमचे नेते बाबुराव माने यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातून तमाम लोक आलेले आहेत. आम्ही याचा पाठिंबा व्यक्त करतो. जय रविदास, जय भीम, जय अण्णाभाऊ. अरे बंदे या ठिकाणी कैमरे वाले छतरी के खाली कैमरे वाले न जाएगा और कोई भी जंग में हमें मारा न जाएगा। अरे सब लोग थोड़ी सी ईमानदारी बरताओ यार इलेक्शन में, ताकि कोई भी संविधान का कातिल दोबारा संसद में न जाएगा। बिहार शिकर और हम तो सर्वांचं मंगल हो. थँक्यू. आरक्षण उपवर्गीकरण समितीचे महत्वाचे नेते आदरणीय बबनराव घोलप साहेब यांना विनंती करताना आपलं मनोगत व्यक्त करावं. आदरणीय बबनराव घोलप. उपस्थित सर्व बांधवांनो आणि भगिनींनो, मी तुमचे आभार मानतो. या पावसाच्या परिस्थितीमध्ये सुद्धा आपण 200, 500, 800, 1000 किलोमीटरहून आपण आलात आणि आपली बाबासाहेबांचे जे प्रेम आहे ते आपण दाखवून दिलं. कारण हा नियम जर पास झाला तर भारतीय घटनेला छेद लागणार होता आणि त्यामुळे आमचे जे काही एकूण सभागृहात आता आहे त्यांनी गेले 2 दिवसामध्ये यांनी सांगितलं की गणेश, या शासनाने जास्त अत्याचार केलेले आहेत. तथागतांनी सांगितलं शांतता ठेवायची. बाबासाहेब माझ्या हृदयात आहे. जर जास्त झालं तर या पोरांच्या डोक्यात जर बाबासाहेब गेले तर या चड्डीवाली सरकारला अडचण होऊन जाईल. 59 जातीला वेगळे करण्याचं नाही तर बाबासाहेबांच्या विचारांचे 59 तुकडे करण्याचा कट या चड्डीवाल्यांनी केला, ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. मित्रांनो, काय झालं, या घटनेला बदलण्यासाठी या लोकांनी डाव साधला आणि एक खळा मारून पाहिला की या निळा पाखरांच्या थव्याला आपल्याला विस्कळीत करता येईल का. पण त्याला माहित नाही हे वाघिणीचं दूध पिलेले बछडे आहे. हे नुसतं भोकरच नाही तर जीव घेतात, नाही तिचा घोट घेतात. त्यामुळे अशा या मनोवादी सरकारचा निषेध करायचा असेल तर आपल्याला भविष्यात फडणवीस साहेब असू द्या, आनंदराजे आंबेडकर असू द्या, भीमरावजी आंबेडकर असू द्या, यांच्या हाकेला आवाज देऊन अख्खी मुंबई जाम करावी लागेल. हे लक्ष आपलं भविष्यात असणार आहे. समाजामध्ये तेढ निर्माण करण्यासाठी, समाजामध्ये वाद निर्माण करण्यासाठी तुम्ही जर एक कारस्थान करत असाल तर तुमची जागा तुम्हाला दाखवून देण्यात येणार आहे. चर्मकार समाज खांद्याला खांदा मिळून या ठिकाणी आलेला आहे. गद्दार नाही, काही मोजक्या लोकांना हाताशी धरून तुम्ही जर मातंग समाजाला बदनाम करत असाल तर हा मातंग समाज बाबासाहेबांच्या विचाराचा, ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो आणि थांबतो. मित्रांनो, 59 जातीचा एकच बाबा आहे, त्याचं नाव काय? 59 जातीचा एकच बाबा आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर माझ्या बापाचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. त्या बापाच्या विरोधात कुणी जाव त्याचे 2 तुकडे केल्याशिवाय राहणार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा धन्यवाद. आपल्याला करायचा भावनांनो, अशी खून गाठून अशी बांधा आणि आपण इथून निघा. मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल धन्यवाद देतो. जय भीम.